नमस्कार. सुनीता सकपालज वर्ल्डमध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करीत आहे. काल आपण सगळ्यांनी स्वामी महाराजांचा प्रगट दिन साजरा केला असेलच, मी केला. आणि ज्याप्रमाणे मला नेहमी स्वामी अनुभव किंवा काही ना काही प्रत्यय देतात, तोच अनुभव मला कालही आला आणि तो अनुभव मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचा होता. रात्री लेट झाल्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकली, त्यामुळे आत्ता मी सकाळी पहिला व्हिडिओ बनवून तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायचं म्हटलं. तर अनुभव माझा शेअर करण्यापूर्वी मी एक सकाळीच वाचलेलं स्वामींबद्दल, ते मी तुम्हाला वाचून दाखवते. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास हवा. अगदी खरं. हे जे मी सकाळी वाचलं, हे अगदी मनाला भावेल असं होतं. आणि एवढ्यावरच आपलं पूर्ण आयुष्य आपण म्हणतो ना, आपण एक्सप्लेन करू शकतो किंवा आपण त्याचा अर्थ काढू शकतो. कधीही आयुष्यात संकट आली तर न हारता स्वामी आपल्याला अलगद त्यातून बाहेर काढणार आहेत, हा ठाम विश्वास पहिला आपल्या मनी हवा. आता मी माझा तुम्हाला कालचा अनुभव सांगते. काल स्वामींचा प्रगट दिन होता, तर मी या आठवड्यामध्ये मला नाही टाईम भेटला, कारण मी गावालाही गेली होती आणि मला सारामृत वाचायचं होतं आणि काही करून मला हे वाचायचंच होतं. तर मी काल परवा गुढीपाडवा होता, तर मी परवा दिवशी विचार केला की उद्या स्वामी प्रकट दिन आहे, तर उद्याच आपल्याला वाचून घ्यायचं आहे सारामृत. भले एकदा का होईना, पण मला वाचायचं आहे. तर मी मनाशी पूर्ण ठरवलं होतं. आणि परवापासूनच, गुढीपाडव्याच्या दिवशीपासूनच माझी थोडीशी तब्येत बरी नव्हती. म्हणजे बॅक पेनला जराशी प्रॉब्लेम होता, बॅक पेन होत होता आणि एवढा होत होता की मला सहनही होत नव्हतं. आणि काल सकाळी मी लवकर उठली. उठली आणि त्याच्यानंतर म्हटलं आता मला स्वामींचं सारामृत आता वाचायला घ्यायचं आहे. तर मी बाकीची माझी कामं वगैरे आटपट होती, पण माझा जे बॅकला पेन येत होता तो खूपच वाढत होता. नंतर लिटरली मी बादली उचलायला गेली, तसं माझा राईट साईडचा जी भाग होता पाठीचा, त्याच्यातून एवढ्या यातना मला झाल्या की मला श्वासही घेता येईना, मला आवाजही वरती काढता येईना की मी मिस्टरांना आवाज देईन की मला असं काहीतरी होतं आहे करून. तेवढी माझ्यात हिंमत झाली नव्हती. तसंच मी सहन करत करत मी हॉलमध्ये आले आणि सोफ्यावरती शांतपणे बसले. पण मला आवाजवरती निघत नव्हतं की मला काहीतरी होतं आहे. मला अक्षरशः श्वासही मला त्यावेळेला घेता येत नव्हता आणि मला सारामृत तर वाचायचं होतं. तर मिस्टरांनी नंतर त्यांना मी उठवलं. त्यानंतर 2 मिनटासाठी त्यांनी चोळलं. त्यानंतर मला एवढं रिलीफ नाही, पण येस मला उठता आलं फक्त. नंतर मी तसंच माझी बाकीची कामं वगैरे आटपली हळूहळू. आणि नंतर मिस्टर कामाला निघून गेले. ते विचारत होते की तुला बरं वाटतं का? म्हटलं हां, मी आहे ठीक. पण मला काय त्रास होतो हे माझं मलाच माहिती होतं. आणि काही झालं तरी मला सारामृत हे वाचायचंच होतं आणि ऑफिसही होतं, त्यामुळे तेवढ्या वेळात मला सगळं आटपणं अगदी अशक्यच वाटत होतं. मी स्वामींच्या पाया पडले की का तुम्ही असं करताय. मला माहिती आहे की हे असं होणारच होतं की जे आपले प्रारब्ध असतात, निगेटिव्ह एनर्जीज असतात आपल्या पाठीमागे ज्या, त्या आपल्याला कुठेतरी चांगल्या गोष्टी करू नको असं म्हणत असतात. पण जेव्हा आपला दृढ विश्वास असतो ना, तेव्हा सगळं शक्य होतं. हे मला कालही अनुभवातून आलेलं आहे. मला अक्षरशः उठता येत नव्हतं. मी आसन घेतलं, स्वामींच्या फोटोसमोर माझं आसन ठेवलं, तसंच मला उठता येत नव्हतं. असंच थोडंसं बॅक असं वाकूनच मी सगळं कामं करत होती. तर स्वामींना मी एकच विनंती केली की हे बघा, तुम्ही जर माझी माऊली आहात ना, तर मी तुमचं लेकरू आहे.
तुम्ही हट्टी आहात तर मीही हट्टी आहे. मी अक्षरशः रडली की का असं करता तुम्ही. पण नंतर परत माझ्या मनाला आवरलं मी की नाही, आई आहे ना, आई माझी परीक्षा घेते ना, घेऊ देत, मी पण त्याच्यामध्ये पास होऊन दाखवणार. आणि मला लिटरली त्यावेळेला एकही पेज वाचायला बसता येणार नव्हतं हे मला माहीत होतं. पण मनातला दृढ विश्वास जो होता ना तो माझा कमी नाही झाला. मी तशीच बसली तिथे, मग स्वामींच्या समोर दिवा लावला, आरती अगरबत्ती वगैरे लावली आणि मी स्वामींच्या फोटोसमोर आसन घेऊन बसले. आणि त्यानंतर सारामृत मी हातात घेऊन सारामृत मी वाचायला घेतलं. कोणी बिलीव करणार नाही की मी सारामृतातला कथासार जो होता तो मी संपूर्ण वाचून काढला. अक्षरशः माझं एकही पेज मला न बसता येण्याजोगी माझी कॅपॅसिटी कायची होती, पण मी कथासार सगळं वाचून काढला. आणि ज्या वेळेला माझं ते पूर्ण वाचून झालं, कथासार माझा पूर्ण वाचून झाला, त्याच्यानंतर मी अगदी व्यवस्थितपणे उभी राहू शकली. हेच होतं स्वामींचं प्रेम. हे आपल्याला सहजासहजी मिळत नाही, हे जे नशीबवान असतात त्यांनाच मिळतं. आणि हा अनुभव मला गुरुचरित्र वाचतानाही आलेला आहे. आणि काल सारामृत मी पहिल्यांदाच वाचलं, तर सारामृत वाचताना देखील मला हा अनुभव आलेला आहे. म्हणतात ना, ज्यांची वय झाली, जी लोक म्हातारी आहेत, ती लोकंसुद्धा सारामृत वाचू शकतात. परंतु स्वामी काही गोष्टी आपल्याकडनं ज्या करून घेतात ना, की तुला मी संकट देणार, पण तू त्या संकटातनं किती पार करतोस ना, हे त्यांना बघायचं असतं. आणि म्हणूनच कधीही तुमच्या आयुष्यात काही संकट आली तरी न हारता तुम्ही त्यांना सामोरे जावा, त्यांना तोंड द्या. काल सारामृत वाचून झालं, कथासार माझं वाचून झालं, त्यानंतर स्वामींच्या पाया पडली मी. त्याच्यानंतर आरती वगैरे पण बोलली. मला उभं राहिल्यावरती जो म्हणतात ना 100% मला जे पेन होतं बॅकचं, ते माझं 80% पेन तेव्हाच नाहीसं झालं होतं. त्यानंतर मी डॉक्टरकडे जाऊन नंतर इंजेक्शन घेतलं, गोळ्या घेतल्या, ती गोष्ट वेगळी. पण ज्या वेळेला मला उभंही राहता येत नव्हतं, माझे प्रारब्ध मला सारामृत वाचायला बसू देत नव्हतं, त्यावेळेला मी हट्टीपणा करून, तुम्ही माझी आई आहात ना, मी पण तुमचं लेकरू आहे, तुम्ही हट्टी तर मीही हट्टीच आहे. हा मी मनाशी दृढ विश्वास ठेवून वाचायला बसले. आणि वाचन झाल्यानंतर मी अगदी व्यवस्थित होते. तर हा जो अनुभव आहे तो अंगावर काटा आणण्यासारखा आहे. मी नंतर संध्याकाळी मिस्टरांना ह्या गोष्टी सांगितल्या. अगदी त्यांनाही बिलीव होईना की असं होतं, पण हे खरं आहे सगळं. अजून एक मी स्वामींबद्दल सकाळीच वाचलं होतं, तेही मी तुम्हाला ऐकून दाखवते, नक्कीच तुम्हाला आवडेल. शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुच त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत, कमळ फुलले की भुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही. पाणी 100 अंश तापले की त्याची आपोआप वाफच होते. हा नियम जितका खरा तितकाच हाही नियम खरा आहे. परंतु कोणताही संत आपल्या गुरु होऊ शकत नाही. गुरु शिष्य हे ठरलेले असतात. इतर मार्गदर्शन करतील, सूचना करतील, पण त्याचे गुरु होऊ शकणार नाहीत, कारण प्रत्येकाचाच गुरु ठरलेला असतो. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्याचा शोध घेतो. जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरु मानावे. श्री स्वामी समर्थ. हे जे काही वाक्य आपण वाचतो किंवा काही अशी उदाहरणं आपण पाहतो ना, तेव्हा अक्षरशः भरून येतं की आजच्या कलयुगात सुद्धा स्वामींवर विश्वास ठेवणारे, स्वामी भक्ती करणारे सेवेकरी आहेत. खूप छान वाटतं. आणि आजकाल तर आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बघायला मिळत आहेत. आणि खरोखर जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना आयुष्यात कितीही दुःख आलं तरी सुख हे येणारच असतं. स्वामी तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्ही भले काही म्हणा की मला हे हवं, मला ते हवं, पण ती जर गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसेल तर स्वामी तुम्हाला कधीच देणार नाहीत. हे नक्की तुम्ही लक्षात ठेवा. अजून एक तुम्हाला वाचून दाखवते मी. हे तर तुम्ही नक्की एकदम लक्ष देऊन ऐका. हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी ही घटना आहे. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे.
माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना. शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. त्यामुळे तुमचं कर्म चांगलं ठेवा आणि अगदी छान मनाने या जगात वावरा. कोणाचाही कधी राग, दुर्विश्वास करू नका. आज मला हेच तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं आणि तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच दुसऱ्यांपर्यंतही पोचवा. कारण ज्याप्रमाणे तुम्ही स्वामी भक्त असाल तसंच दुसऱ्यांनाही हे अनुभव जे आहेत ते देणं किंवा ते सांगणं खूप गरजेचं असतं. का तर आपण आयुष्यामध्ये खूप वेळा थकतो, कंटाळतो, धडपडतो आणि पडतो सुद्धा. आणि त्यावेळेला हे जर अनुभव आपण ऐकले ना की एक हुरूप येते, एक जोश आपल्या अंगामध्ये येतो. आणि आज खरोखर मला जे काल बॅक पेन जे होतं, आज माझं 90% कंप्लीट म्हणजे 90% माझा रिलीफ आहे आज मला. आणि थोडंफार जे आहे ते आपण गोळ्या औषधं तर आपल्याला घ्यावी लागतातच. पण येस, नेहमी लक्षात ठेवायचं, काही हो, स्वामी आपल्या सोबत आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला, माझा अनुभव कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्हालाही जर असेच अनुभव आलेले असतील, ज्यांच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर असेल, तर मला तुमचा अनुभव ज्या प्रकारे आत्ता मी रेकॉर्ड केलेला आहे, तुम्ही तुमचा अनुभव रेकॉर्ड करून मला पाठवा. माझ्या यूट्यूबला मी नक्कीच अपलोड करेन आणि तुमचेही अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.